मायेचा ओलावा. समीर आज मुलगी पाहायला चालला होता. सकाळपासून समीरच्या आईची खूप बडबड सुरू होती. तसे समीरच्या घरी समीर आणि समीरची आई दोघेच. फक्त मुलगी पाहण्याकरता खास समीर मुंबईहून आला होता. समीर रूममध्ये आवरत होता. इतक्यात समीरची आई आली. समीर बेटा आवर पटकन, पाहुणे वाट पाहत असतील. जाऊ चल, आलोच. समीर आवरून हॉलमध्ये आला. आई तिथेच होती. चला आईसाहेब, असं म्हणून तो गाडीच्या चाव्या घेऊन बाहेर पडला. पाठोपाठ आईसुद्धा बाहेर पडली. गाडीमध्ये बसल्यानंतर समीरने आईला विचारले, तू भेटली आहेस का त्यांना याआधी? हो रे, एकदा भेट झाली आहे आमची. माझ्या अटीबद्दल सांगितले का? हो, ते तयार आहेत. अगदी तुझ्या मनासारखंच होईल. आईच्या या उत्तरावर समीर किंचित हसला. ते दोघे मुलीच्या घरी पोहोचले. मुलीच्या वडिलांनी समीर आणि आईचे स्वागत केले. घरी बाकी साऱ्याची ओळख करून दिली आणि मुलीच्या आईला म्हणाले, किमियाला बोलवा. हो, किमियाच्या आई हसतमुखाने म्हणाल्या. वेळाने किमिया आली. शिडशिडीत सावळी सुंदर किमिया. उंच गोऱ्या समीरला शोभेल अशी समीरला किमिया पाहता क्षणी आवडली. तिने समीरच्या आईला वाकून नमस्कार केला आणि समीरच्या बरोबर समोर अलगद बसली. काही वेळ असाच बाकी बोलण्यात निघून गेला. नंतर किमियाच्या वडिलांनी तिला व समीरला एकांतात पाठवले. समीर व किमिया गच्चीत आले होते. 2-4 शब्दाची देवाणघेवाण झाल्यानंतर समीर म्हणाला, तुम्हाला मुंबईला यावं लागेल लग्नानंतर. हो, ते माहिती आहे की मला. कसं काय? म्हणजे तुमच्या आई तसं म्हणाल्या होत्या, म्हणून तर तयार झाले ना मी लग्नाला. असं? बरं. तसं तर मी आईलाही आताच नेणार होतो, पण ऐकत नाहीत आईसाहेब. यावर किमिया म्हणाली, म्हणजे लग्नानंतर त्यासुद्धा येणार का मुंबईला? हो, अर्थात. समीरच्या या उत्तरावर किमियाच्या चेहऱ्यावरच्या छटा बदलल्या. काय झालं? काही नाही. सांगा बिनधास्त. मनात शंका ठेवून राहू नका. खरं सांगायचं तर तुम्ही एकटे आहात आणि वेल सेटल आहात म्हणून मी होकार दिला होता. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही मुंबईसारख्या सिटीमध्ये सेटल आहात. कारण पुण्या मुंबईसारखं मनमोकळं इथे जगता येत नाही, म्हणून मी तयारही झाले होते. पण आता तुमच्या आई येणार म्हणजे? तिला मध्येच तोडत समीर म्हणाला, मला कळालं तुम्हाला काय म्हणायचे आहे. चला जाऊया, पण उरलेलं खाली जाऊन बोलू. ते दोघे हॉलमध्ये आले. त्यांना पाहून किमियाचे बाबा मुश्किलीने बोलले, लवकर आलात तर मग तुम्ही कळवा आम्हाला, मग पुढील बोलणी करू. हो नक्की, समीरच्या आई बोलल्या. मला बोलायचं आहे. सॉरी, पण हे लग्न नाही होऊ शकत. समीरच्या या वाक्यावर सगळे खूप दचकले. का? काही प्रॉब्लेम? किमियाचे बाबा म्हणाले, ॲक्च्युली मला लग्नानंतर फक्त तुमच्या मुलीचा नवरा नाही तर या घरचा जावईही व्हायचं आहे. पण तुमच्या मुलीला माझ्या घरची सून नाही व्हायचं. म्हणजे? किमियाचे बाबा, म्हणजे तिला फक्त मी हवा आहे. माझी आई नको, माझी नाती नकोत आणि सर्वात महत्त्वाचे हुंडा तर मला पटतच नाही. तो देणे आणि घेणे हे मला आवडत नाही. पण आम्ही हुंडा मागितला तरी कुठे? आणि तुमच्या आईनी आधीच सांगितले की तुम्हाला हुंडा नको म्हणून. हो, आम्हाला नकोच आहे हुंडा, पण तुमच्या मुलीला हवाय. काही पण बोलू नका, मी असं काही मागितलं नाही आहे. वेल सेटल पुण्या मुंबईत राहणारा एकुलता एक, त्याच्या आईवडिलांची जबाबदारी नको. हा हुंडाच झाला की, आणि तो देणं मला
जमणार नाही. लग्नानंतर जर आम्ही तुम्हा मुलींची सारी जबाबदारी घेतो तर तुम्हाला आमची नाती सांभाळायला सुद्धा नको का गं? जर आम्ही आमची मानसिकता बदलतो आहोत तर तुम्ही तुमची वेगळीच मानसिकता तयार करत आहात. एखादी परिपूर्ण गोष्ट आयती मिळण्यापेक्षा ती परिपूर्ण करण्यात खरी गंमत आहे. एखाद्याला स्वीकारताना त्याच्या गुणदोषासोबत त्याची नातीसुद्धा मनापासून स्वीकारली तरच नातं खुलतं. असो, चल आई, निघूया आपण, असे म्हणून समीर निघून गेला आणि निरुत्तरित होऊन किमिया व तिच्या घरचे त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत होते.